नमस्कार सर. हां, नमस्कार सर. बोला ना. सर पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्या हो. अधिवेशनात कर्जमाफीवर कोणते बदल झाले आहेत? हां, नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आज पावसाळी अधिवेशन सुरू करण्यात आलेलं आहे हो ना. आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे अच्छा. आणि 2027च्या कर्जमाफीसाठी जवळपास 200 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. नुकतंच राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठे प्रश्न पडले होते, की आमचं कर्ज माफ होणार का नाही होणार? किंवा या पावसाळी अधिवेशनामध्ये हां, राज्य सरकार कोणता निर्णय घेणार का कर्जमाफीच्या योजनेमध्ये काही बदल करणार? या हां. संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न होते. परंतु पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण जर पाहायला गेलं तर 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे अखेर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे. हां. आता 20,000 कोटी रुपयाची तरतूद कशी झाली, काय झाली? तर ते उद्या डीपमध्ये जी-आर राज्य सरकारच्या माध्यमातून आल्यावर कळेलच. परंतु 20,000 कोटींची तरतूद केलेली आहे. 200 कोटींची तरतूद ही 2027च्या शेतकऱ्यांना केलेली आहे. अच्छा. हं, बरं हं. तर अजून 2017च्या व 2019च्या कर्जमाफीत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? हां, नक्कीच हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की ज्यावेळेस राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती, त्यांनी महत्त्वाची एक अट टाकली होती, की ज्या शेतकऱ्यांचं 2019ला कर्जमाफ झालं होतं, त्यांना आम्ही अच्छा. पूर्णपणे 2,00,000ची कर्जमाफी देणार नाही. त्यांना फक्त ₹50 त्यांचं कर्जमाफ करणार हां. आणि उर्वरित त्या शेतकऱ्यांना त्यांचं भरावं लागणार. जसं की या योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2,00,000ची कर्जमाफी आहे. पण 19ला ज्यांचं कर्ज माफ झालं होतं त्यांना ₹2,00,000 माफ नव्हता. त्यांना ₹50,000 माफ होतील अशी घोषणा सरकारने आणि ही अट आधी टाकली होती. परंतु ही अट ह्या अटीवर राज्य सरकारच्या माध्यमातून समिती नेमलेली आहे आणि या अच्छा. समितीच्या माध्यमातून पुन्हा एक निर्णय होणार आहे. परंतु मला असं वाटतं, की या पावसाळी अधिवेशनामध्ये ही 2019 ची अट ही काढून टाकली जाईल. ही खूपच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते. याचबरोबर 2017ला ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती, त्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्णपणे ही कर्जमाफी मिळणार आहे. अच्छा. 2017ला ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यांना 1,50,000चं कर्ज माफ झालं. पण 19ला बी त्या काही शेतकऱ्यांना माफी झाली. नंतर 19ला कर्ज माफ झाल्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी 2020ला 2021ला असेल ती कर्ज नवीन घेतलं. परंतु अच्छा. पुन्हा ते थकीत पडले आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ते शेतकरी जर ही 2019ची आणि 17ची अट काढली, तर ते शेतकरी 2,00,000च्या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात. हं. अच्छा. बरं सर 2017च्या कर्जमाफीत पात्र असलेल्या पण लाभ नाही मिळाल्या शेतकऱ्यांचं कधी कर्जमाफ होणार? हां, नक्कीच 2017ला राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही राबवण्यात आली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1,50,000ची कर्जमाफी आणि रेग्युलर शेतकऱ्यांना ₹25,000 प्रोत्साहन अनुदान त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून घोषित केलं होतं. परंतु अच्छा. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. पण त्याच्यामध्ये काय झालं त्याच अंतर्गत 2017ला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. त्यांच्या खात्यात पैसे सुद्धा आले. परंतु असे त्या अंतर्गत 6.5 लाख शेतकरी आहेत, की त्या अच्छा. 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये राज्य सरकारकडे कर्जमाफीचे थकीत आहेत. अच्छा. त्यामुळे ते सुद्धा पैसे या नवीन योजनेबरोबर राज्य सरकार देईल अशी माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. अच्छा. त्यामुळे 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी 6,500 कोटींची असणार आहे. अशा अच्छा. प्रकारची माहिती आपल्याला सध्या मिळत आहे. हं. अच्छा. रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात काही बदल केले जाऊ शकतात का सर? हां, रेग्युलर शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफीची योजना सरकारने 2026 मध्ये जी काही नव्या स्वरूपामध्ये राबवली. हां, तर हां. या अंतर्गत शेतकऱ्यांना जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे कर्ज अच्छा. काढतात, जे कर्ज भरतात, मागच्या 2-3 वर्षापासून रेग्युलर शेतकरी आहेत. हो तर ना. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी राज्य सरकारने ₹50,000 प्रोत्साहन अनुदान अनुदान आम्ही रेग्युलर शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा केली होती. अच्छा. परंतु शेतकरी नेत्यांचं असं म्हणणं आहे, की ₹50,000चं अनुदान जे आहे, तर ते पुरेसं नाही. त्यामुळे हां, हां. रेग्युलर शेतकऱ्यांवर हा अन्याय होत आहे. हां, हां. त्यामुळे रेग्युलर शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ नये, त्यासाठी त्यांना ₹50,000 ऐवजी ₹1,00,000चं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं, अशी अच्छा. शेतकरी नेते असतील, शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे. आणि त्याच भारत पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यामध्ये, विविध भागामध्ये आपण आंदोलनं पाहत आहोत. त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय बदलण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार असू शकतं. आता या पावसाळी अधिवेशनामध्ये रेग्युलर शेतकऱ्यांवरती कोणता निर्णय होतो? त्यांना ₹50,000चं अनुदान ठेवलं जातं का त्यांना अच्छा. ₹1,00,000चं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं? हे या अच्छा. पावसाळी अधिवेशनामधून क्लिअर होईल. हं. हो ना.
बरं सर. हं. सर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण खूप चांगल्या पद्धतीत सांगितली. तर ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो सर. हां, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर.